दरम्यान महायुतीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता टीकेची झोड उठवली। प्रत्येकी 2-3 की जास्तीत जास्त 4 जागा द्यायच्या हे फायनल व्हायचंय आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जागा वाटप झालं नसल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा पराभव करण्याची शाश्वती महायुतीच्या नेत्यांना नाही असा निशाणा करत शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी टीका केली आहे। महाराष्ट्रातली यादी जाहीर यासाठीच होत नाही आहे की शिंदे आणि पवार, अजित पवार यांना आता 2-2 जागा द्यायच्या की 3-3 जागा द्यायच्या की जास्तीत जास्त 4 द्यायच्या यावर अजून फायनल झालेलं नाही। ते 4-4 जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल। लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने सादर केलेली पहिली उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातनं एकही नाव नाही, महाराष्ट्राचा उल्लेख नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शाश्वत नाही की ती महाविकास आघाडीला हरवू शकेल। महाराष्ट्र हा पवार साहेबांसोबत आहे, महाराष्ट्र हा उद्धव ठाकरेंसोबत आहे, महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षासोबत आहे। त्याच्यामुळे आमच्यातनं फुटून जी लोक गेली त्यांना निश्चित आगामी लोकसभेमध्ये पराभवाचा सामना करावा लागेल।